हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर घेऊन आले आज तुमच्यासाठी एक छानसा विषय आणि स्वागत करते मी आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आजचा विषय आहे श्री दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहेत. आणि बघूया श्री दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून प्रकर्षाने वाढवत आहेत. जे ज्ञान तुमच्यात आहेच पण त्याला अजून उजाळा देणं किंवा अजून प्रखरतेनं ते बाहेर काढणं आणि त्याची नव्याने ओळख तुम्हाला करून देण्यासाठी हा मेसेज आला असेल. तर बघूया दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहेत. श्री देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर आहेच, पण जे ज्ञान तुम्हाला अजूनपर्यंत त्या ज्ञानाची एक पोचपावती म्हणा किंवा तुम्हाला त्याची जाणीव झालेली नव्हती, तर त्या असं कोणतं ज्ञान आहे ज्याची जाणीव श्री दत्तगुरू तुम्हाला करून देत आहेत, ते बघूया आपण. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. श्री दत्तगुरू तुमच्यातील कोणतं व्हील ऑफ फॉर्च्यून. मी श्री दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहेत. मी आता तेच म्हणलं. देवी सरस्वतींचा आशीर्वाद आणि त्यांचं ज्ञान, त्या ज्ञानाची जी देवता आहे ही देवी सरस्वती, आणि हे ज्ञान जे तुमचं लपून बसलं होतं, जे एका काळाच्या आड एका तुम्ही कार्मिक सायकलमध्ये होता आणि ती कार्मिक सायकल पूर्ण त्या कार्मिक सायकलमध्ये तुमच्यात बरेच वेळा तुमचं ज्ञान बाहेर काढताना किंवा त्या ते ज्ञान असूनही जसं तुम्हाला पाहिजे तसं त्याचे बेनिफिट्स किंवा त्याचं कुठलंही हे तुम्हाला मिळालेलं नाही आहे. तर ह्या दत्तगुरू तुम्हाला हेच दाखवत आहेत की तुम्ही एका कार्मिक सायकलमधून बाहेर पडताय. तुमची एक कार्मिक सायकल पूर्ण होते आणि आता तुम्हाला तुमचं ज्ञान जे आहे, ज्यासाठी तुमचा जन्म झालाय, जे ध्येय तुमचं आहे, जे तुमचं लाईफ पर्पज आहे, एक मोठ्या कामासाठी, मला इथं तेही मेसेज होते की एका तुमच्या हातकडून एखादं मोठं काम करून घेण्यासाठीही तुमचा हा जन्म एका मोठ्या कामासाठी झालाय असं मला मेसेज होते. आणि त्याच्यामुळेच तुमचं जे ज्ञान आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने म्हणजे जे बाहेर यायला पाहिजे होतं ते आलेलं नव्हतं. तर आता ही कार्मिक सायकल पूर्ण होते आणि तुमच्यातलं जे ज्ञान लपून ठेवलेलं आहे किंवा ॲज अ डिवाइन टायमिंगशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत. तसंच ही कार्मिक सायकल आता पूर्ण होती आहे आणि तुमचं जे ज्ञान आहे ते जगासमोर आणि बाहेर येते लोकांना पर्यंत. म्हणजे तुम्हाला स्वतःला असं प्रेझेंट करताना म्हणजे स्वतःचीच ओळख तुम्हाला एक नव्याने श्री दत्तगुरू तुम्हाला करून देत आहेत की तुमचं इतकं ज्ञान आहे तुमच्यात आणि हे ज्ञान असं म्हणजे खूप तुमच्या पूर्वजन्मापासून तुमच्याकडे ते आलेलं आहे. आणि हे ज्ञान जे वाढलेलं आहे तुमचं, हे अंतर्ज्ञानातून हे ज्ञान तुमचं वाढतंय आणि त्याची ओळख श्री दत्तगुरू आणि देवी सरस्वती तुम्हाला त्याची आठवण करून देत आहेत की त्याची ओळख तुम्हाला ते आहेच तुमच्यात ऑलरेडी, पण त्याची ती नव्याने ओळख करून देत आहेत, तुम्हाला दाखवत आहेत की हे तुमचं आहे खरं, हे तुमचं खरं रूप आहे. आणि हे रूप आणि हे ज्ञान ह्याची नवीन ओळख करून देत आहेत. व्हील ऑफ फॉर्च्यून तुमच्या कार्मिक सायकलमधून बाहेर येत आहे. थँक्यू सो मच. पहिलंच कार्ड आणि तुम्ही कार्मिक सायकलमधून बाहेर. थँक्यू सो मच. कारण कार्मिक सायकल खूप टफ असते आणि एखादी सोल जेव्हा कार्मिक सायकलमधून बाहेर पडते आणि ज्ञानाच्या मार्गावरून पुढं जात असते, अध्यात्माच्या मार्गामध्ये असते, आणि तेव्हा त्याच्या खूप टेस्ट केल्या जातात. खूप म्हणजे त्यांच्याबरोबर ही टेस्ट करताना एंजल्स आणि युनिवर्स, परमेश्वर, दत्तगुरू हे सगळे आपले आराध्य आपल्याबरोबर असतात. आपले पूर्वज आपल्याबरोबर असतात. एक पॉझिटिव्ह एनर्जीचा घेरा आपल्याबरोबर असतो. ते आपल्याला बाहेर काढतातच. पण ह्या सगळ्या येणाऱ्या गोष्टींशी आपल्याला फेस करायला लागतं. त्यामुळं बऱ्याच अडचणीही येतात आणि ह्या अशा कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडताय. हॅट्स ऑफ यू. कारण हे सोपं नाही आहे. खूप मोठी हा स्ट्रगल आहे आणि म्हणजे खूप कार्मिक सायकलमधून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही. एक सायकल संपणं म्हणजे तरी खूप मोठं परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते आणि हे ज्ञान तुम्हाला तुमची ओळख करून देण्यासाठी खूप हे होणार आहे आणि ह्या ज्ञानामुळे तुमची जगाला एक नवी ओळखही होती. थँक्यू सो मच. द चॅरिएट तुमच्या कोणत्या ज्ञानाची
ओळख तुम्हाला दत्तगुरू करून देत आहेत. दत्तगुरू तुमच्यातलं कोणतं ज्ञान अजून प्रकर्षानं बाहेर काढतायत. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे आणि द चॅरिट खूप हुशार आणि खूप पॉझिटिव्ह आणि खूप ज्ञानी तुम्ही आहातच. आणि पण आत्तापर्यंत काय होतं, तुम्ही कार्मिक सायकलमध्ये होता. कार्मिक सायकलमध्ये असल्यामुळं तुम्ही इनबॅलन्सच्या ऊर्जेमध्ये होता. इनबॅलन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या काही गोष्टी म्हणजे समोर एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आली किंवा विचार आला तरी त्याचा निगेटिव्हली विचार करणं हे कार्मिक सायकलमध्ये होतं. कारण कार्मिक सायकलमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आपण ठरवतो बरेच वेळा की नाही मला हे करायचं नाही आहे, पण त्याच गोष्टी प्रकर्षानं आपल्याला जास्त करायला होतात. पण आता तुमची वेळ बदलते आणि तुम्ही आता बॅलन्स आहात. जोपर्यंत आपण बॅलन्स होत नाही तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याकडे येत नाही आणि आपलं ज्ञान जागृत होत नाही. आत्मज्ञान जागृत होत नाही आहे आणि ते आत्मज्ञान जागृत होण्याची आता वेळ आली आहे. तुम्ही एका कार्मिक सायकलमधनं बाहेर पडताय आणि बॅलन्स आहात तुम्ही, बॅलन्स आहात. ब्लॅक आणि व्हाईट. आता मला वाटतं तुम्हाला बरेच वेळा आता बाहेर तुम्ही वाचन करत असाल किंवा बाहेर जात असाल, बाहेर जाता तुम्हाला म्हणजे ड्रेसमध्ये असेल किंवा कशातही तुम्हाला जे रंग असतील तर तिथं ब्लॅक आणि व्हाईट ह्याची एनर्जी खूप दिसेल. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला दिसेल म्हणजे असे प्राणी असतील, पक्षी असतील, काही चित्र असतील किंवा काय ह्याच्या माध्यमातून तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट हे कलर दिसायला लागतील किंवा ही बॅलन्सची ऊर्जा आहे. ह्या बॅलन्सच्या ऊर्जेमध्ये आता तुम्ही आहात. आता देवी सरस्वती आणि दत्तगुरूंनी तुमच्या हातामध्ये एक एक शस्त्र दिलेलं आहे की हे ज्ञानाचं शस्त्र आहे हे. आणि हे ज्ञान तुम्ही आता बाहेर काढताय. हे त्या तुमच्या थ्रू मी तर तेच सांगितलं तुम्हाला एक मोठं काहीतरी काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच तुमचा हा जन्म आहे. तर हे तुमच्या पूर्वजन्मीचं मला इथं दिसते की पूर्वजन्मापासून तुमचं हे ज्ञान आहेच तुमच्याकडं, पण ते कुठंतरी या कार्मिक सायकलमध्ये झाकलं गेलेलं होतं. तर ते दत्तगुरू बाहेर काढतायत, ते तुमची कार्मिक सायकल संपवत आहेत. आणि जे ज्ञान खरंच खूप पॉवरफुल हे कार्ड आहे द चॅरियट आणि व्हील ऑफ फॉर्च्यून. मेजर अरकानाचंच कार्ड आहे. हे खूप छान कार्ड आहे. तर तुम्ही बॅलन्स होताय आता. तुम्ही बॅलन्स होताय आता. तुम्ही स्वतःला म्हणजे कसं तुम्ही तुमच्या आयुष्यात परिवर्तन होईल आणि अजून तुमचं ज्ञान कसं वाढेल याकडे तुम्ही स्वतःही खूप आता लक्ष देणार आहात. कारण तुमची विचार करण्याचा दृष्टिकोनच बदललाय. पॉझिटिव्हली तुम्ही आता विचार करणार आहात त्याच्यामुळं. कारण तुम्ही कार्मिक सायकलमधून बाहेर पडताय. थँक यू सो मच. थँक यू सो मच. ही कार्मिक सायकल आणि ही कष्ट आजपर्यंत तुम्ही तुमचा जो काही अभ्यास असेल, तुम्ही ध्यान करत असाल, योगा करत असाल, मी स्पिरिच्युअली मी सांगते इथं. आणि हा आध्यात्मिक जे तुमचं ज्ञान आहे हे वाढणार आहे. हा मला करंटली खूप म्हणजे मोठा मेसेज आहे हा. खरं तरी तुमचं आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते यापुढं वाढणार आहे. आजपर्यंत तुम्ही या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये खूप अभ्यास केलाय. वाचन असेल किंवा योग असतील, ध्यान असेल, बाकी काही गोष्टी स्पिरिच्युअली ज्या तुम्ही केलेल्या आहात आणि ज्याची खरंच खूप आतुरतेनं तुम्ही वाट पाहत होतात की हे ज्ञान माझ्याकडं असलं पाहिजे. देव परमेश्वर माझी कुठली परीक्षा घेत आहेत की मी एवढं करूनही जे हवं आहे, जे ज्ञान हवं आहे. बरे तुम्ही परमेश्वराकडे पैसा, प्रॉपर्टी किंवा हे बाकी काही नाही मागितलं, पण तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढून तुमच्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो लोकांना होऊन त्यांचं जीवन सार्थकी लागावं असा प्रामाणिक हेतून प्रामाणिक इच्छा तुमची होती. आणि त्याच्यामुळंच तुमच्या ह्या सगळ्या कष्टाचं फळ दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि आता हे फ्रुट्स मिळण्याची तुम्हाला वेळ आल्या. व्हील ऑफ फॉर्च्यून तर आहेच, पहिलंच कार्ड आहे. प्रश्नच नाही की वेळ बदलत्या, परिवर्तन होतंय आणि हे फळ मिळण्याची तुम्हाला वेळ आली. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं एक एक नवीन परिवर्तन, एक नवीन अध्याय सुरू होते आणि हेच ज्ञान वाढतंय तुमचं. जे ज्ञान खूप प्रामाणिक, प्युअर आणि पॉझिटिव्ह आहे. तुमचा दृष्टिकोन तुमच्या स्वतःकडं जगण्याकडं आणि दुसऱ्यांकडे बघण्याचा हे खूपच पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच दत्तगुरू तुमच्या ह्याच ज्ञानाची अजून तुमच्यातलं तुम्ही किती पॉझिटिव्ह तर आहातच तुम्ही, पण किती तुम्ही हळवे आहात. तुम्ही किती म्हणजे इतका साधा आणि इतकी सरळ स्वभावी, सुस्वभावी सोल आहात तुम्ही, की तुमच्या ज्ञानामुळं एखादे जरी व्यक्ती हील झालं, तरी तुम्हाला त्याचा आनंद म्हणजे खूप मोठा आनंद होते.
आणि हा आनंद घेण्यासाठी किंवा हा आनंद मिळवण्यासाठी एखादी साधी सोल नाही आहे, ती नाही होऊ शकत, ते फीलच नाही करू शकत. ज्या सोलचं हार्ट चक्र हील होते किंवा हार्ट चक्रावर जी सोल काम करते आणि तिची चक्राज हील होत आहेत, तीच सोल हे करू शकते, ज्याच्यात पूर्वजन्मापासून जर ज्ञान आहे, खूप आध्यात्मिक ज्ञान आहे, तीच सोल ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अच्छा. तुमचं ज्ञान का वाटतं हे मी तुम्हाला काय म्हटलं, कार्मिक सायकल खूप टफ असते. कार्मिक सायकलमध्ये कधीही कुठली गोष्ट सहज मिळत नाही. तुम्ही खूप कष्ट त्याच्यासाठी करायला लागतात. आणि कार्मिक सायकलमध्ये काय होतं, बरेच वेळा तुमची टेस्ट खूप खूप अगदी डीपमध्ये तुमच्या टेस्ट केली जाते. तुमचं हार्ट चक्र ब्लॉक झाली, तर या हार्ट चक्र ब्लॉक होऊन तुम्ही पास्टमध्ये तुमचा हार्ट चक्र ब्लॉक झाले, तुम्ही खूप कष्ट केले, तुम्ही एकटे राहिला असाल, कारण कार्मिक सायकलमध्ये बरेच वेळा ती व्यक्ती जी आहे ती एकटीच राहते आणि एकांतच त्या व्यक्तीला शिकवतो की तुझं कोण आहे. आपण ह्या मोहजाळात, कार्मिक सायकल आपल्याला ह्या मोहाचा ओळख करून देते, या मोहाची जाणीव करून देते, की ज्या मोहाच्या आपण पाठीमागे लागलेला असतो, की हे माझं आहे, ते माझं आहे, हे सांभाळतील, ते सांभाळतील, हे माझं हे करतील. नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ही कार्मिक सायकल आपल्याला करून देत असते, की तुझं काहीच नाही आहे, तू तुझा आहेस. आणि हेच आपल्याला बघा, हे वाक्य आहे, तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं वाक्य. तसंच हे तुझं तूच करू शकतोस, असं ही कार्मिक सायकल आपल्याला हे शिकवण्यासाठी आलेले असते, की तू सोडून दुसरी कुठलीही व्यक्ती तुझ्यापेक्षा जास्त तुझा विचार नाही करू शकत. तर स्वतःवर प्रेम करणं इथं पुन्हा एकदा आलं. तर हे शिकवलं तुम्हाला ह्या अध्यात्माने, ह्या कार्मिक सायकलनं तुम्हाला स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचे निर्णय घेणं, स्वतः आयुष्यात तुम्ही काय आहात, मोह, लोभ, मत्सर, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून किंवा दुसऱ्यावर अपेक्षा न करता ते तुम्हाला बघतील किंवा तुम्हाला ते मदत करतील किंवा हे सगळ्या तुमच्या ज्या अपेक्षा होत्या या कार्मिक सायकलमध्ये श्री दत्तगुरूंनी तुम्हाला दाखवून दिले, की निरपेक्ष राहणं किती महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता तीच लोकांनी तुमच्या आयुष्यात म्हणजे पाठीमागून खंजीर खुपसलाय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवून दिल्यात कार्मिक सायकलमध्ये, की नाही करायचं. ह्या सगळ्या ह्याच्यातनं सिच्युएशनमधून आता तुम्ही बाहेर आला. ही सगळी तुमची वेळच बदलतीये. म्हणून तुमचं ज्ञान ते बाहेर काढतात. कारण तुम्ही खूप प्युअर सोल आहात. आणि एखादी प्युअर सोल जर अशा एका कार्मिक सायकलमध्ये अडकलेली असते, तर तिथं परमेश्वर हस्तक्षेप करतात. दत्तगुरू हस्तक्षेप करतात. कारण त्यांना माहीत असते त्यांची ही सोल, त्यांचंही मूल ह्या सिच्युएशनमध्ये राहणं नाही आहे. तर हे ज्ञान तुमचं ते वाढवत आहे. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमची ते वाढवत आहे. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्हीमधला फरक आणि बॅलन्सची ऊर्जा आहे इथं. तुम्ही बॅलन्स होत आहे. मी आता तुम्हाला काय म्हटलं, पाठीमागून तुमच्यावर पाठीमागून वार केलेत. हे इथं ही 2 कार्ड आहेत. ह्या सगळ्या सायकलमधून तुम्ही इथपर्यंत आलाय आता. हे ॲक्च्युली हे पहिलंच कार्ड आहे. हे पहिलं कार्ड आहे. इथून इथं तुम्ही ह्या सायकलमध्ये आलाय आता. हे इतकं तुमच्यावर हा अन्याय झालाय, हे तुम्हाला त्रास झालाय. इथं ह्या लोकांनी तुम्हाला बघा, हे 7 ऑफ सोर्स हे सोर्स काय सांगतायत? हे सोर्स ही व्यक्ती ही लबाड आहे आणि ह्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यात असे काही सर्कल्स किंवा असं काही सिच्युएशन्स करून ठेवल्या, की तुमची सोल म्हणजे तुम्ही तुटून जावं, तुम्ही उभं राहू नये, तुम्ही पूर्णपणे हरले जावं, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं त्यांनी प्रयत्न केला. आणि ह्यातच तुमची एनर्जी, तुमचं तुमचं जे ज्ञान आहे, तुमची पॉझिटिव्हिटी, हे सगळं हे माझ्याबरोबर का? किंवा मी इतकी पॉझिटिव्ह सोल आहे किंवा तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयात काय आहे, हे लोकांना माहीत नाही आहे. पण तुमचा स्वभाव तुमचा जगण्याचा दृष्टिकोन यांनी बघण्याचा, म्हणजे बरेच वेळा बघा, एखादी चांगली व्यक्ती असेल तर त्याला विनाकारण त्रास देण्याची जे एका निगेटिव्ह एनर्जीज प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न अशा ह्या लोकांनी केलाय. पण त्यांना माहीत नाही आहे, तुमचं परमेश्वर जेव्हा बघतात, दत्तगुरू जेव्हा बघतात, तेव्हा ती सोल, त्यांचं हृदय, त्या हृदयातली हाक जी आहे ना,
ती दत्तगुरूंपर्यंत जाते आणि तुमच्या हृदयातले हाक त्यांच्यापर्यंत गेले. तुमच्यात किती ज्ञान आहे हे दत्तगुरूंना माहीत आहे. जरी तुम्ही या कार्मिक सायकलमध्ये जर विसरला असाल तरीसुद्धा. कारण हे आपण कर्मानं काही गोष्टी घेऊन आलेलो असतो. जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत आपण ह्या सिच्युएशनपर्यंत येत नाही. ह्या सिच्युएशनपर्यंत येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं पार करून तुम्ही इथपर्यंत आलाय. हे हार्ट चक्र ब्लॉक झाले, हे लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय, हार्ट चक्र ब्लॉक झाले, तुम्ही कष्ट केले आणि ते कष्टाचं फळ मिळण्याची आता ही वेळ आहे. त्यामुळे ते कष्टाचं फळ तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये येताय आता आणि हे कष्टाचं फळ तुम्हाला तुमचं खऱ्या अर्थाने तुमची नव्याने एक ओळख आणि नव्याने तुम्हाला जाणीव करून देईल की तुम्ही किती पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल आहात आणि तुमचं ज्ञान किती पॉवरफुल आहे. खरं तरी तुमचं ज्ञान खूपच म्हणजे अगदी खूप म्हणजे पट्टीचे हिलर आहात तुम्ही. थँक्यू सो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज आपले हे जे व्हिडिओज असतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एका चांगल्या गोष्टीसाठी आपण म्हणजे एक माध्यम आपण बनू शकतो की एखादी चांगली गोष्ट एखाद्या हरत असलेल्या माणसाला, आयुष्याकडं निगेटिव्हली बघणाऱ्या माणसाला त्याला एक जगण्याची उमेद देण्याचं काम तुमच्याकडून होईल. आणि हे मेसेजेस, हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. आणि पर्सनल रीडिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पर्सनल रीडिंगसाठी कोणतेही चार्जेस घेत नाही. स्वइच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता. हे जे ज्ञान आहे हे मला श्री दत्तगुरूंनी दिलेलं आहे, पांडुरंगांनी दिलेलं आहे, शिवशक्तींनी दिलेलं आहे, देवी सरस्वतींचा आशीर्वाद आहे आणि तेच फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मला कोणतं ज्ञान, इन्सिक्युरिटी, ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे तुम्हाला एक इन्सिक्युरिटी होती. हां, इथं हे झालेलं आहे, हा चक्रा ब्लॉक झाले, इथं ह्या लोकांनी तुम्हाला फसवले आणि हे तुम्ही इतकं कष्ट केले, पण इतकं कष्ट करत असताना तुम्हाला कुठंतरी अंतर्मनामध्ये एक इन्सिक्युरिटी होती. तुम्हाला स्वतःला असं वाटतंय की आता म्हणजे म्हणजे आयुष्यभर किंवा काय असं तुमचं ज्ञान जे आहे ते ज्ञान बाहेर येणार नाही किंवा तुम्हाला तुमची ओळख जी जगाला दाखवायची आहे, तुम्ही जे खरे आहात ते कधी कुणाला कळेल का नाही. एक एक मनात एक तुमच्या इन्सिक्युरिटी आहे. मनात एक द्विधा मनस्थिती आहे तुमची की मला आयुष्यभर पुढंही कंटिन्यू तुमचं आयुष्यभर हेच सगळं चालेल का? किंवा पुढच्या जे तुमची सायकल कार्मिक ह्याच्यामध्ये जे तुमच्या आयुष्यात झालं तेच पुढं होईल का? तर ही तुमच्यात इनसिक्युरिटी आहे. तुम्ही स्वतःला असं हे करताय की असं काहीतरी होईल. तर नक्कीच हे असं काही होणार नाही आहे आणि जे तुमच्या मागच्या ह्याच्यामध्ये जे झालं ते हे होतं, कार्मिक सायकल होती आणि कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडताय. जे पास्टमध्ये झालेलं आहे ते पुन्हा होणार नाही. फक्त आपण पास्ट नाही बघितला पाहिजे, पास्ट सोडला पाहिजे आणि तुम्ही तो सोडलाय. पास्ट सोडलाय म्हणूनच तुम्ही कार्मिक सायकलमधून बाहेर येताय व्हील ऑफ फॉर्च्यून आणि हे तुम्ही सोडलेलं आहे, लक्षात घ्या. आता ह्या निगेटिव्ह एनर्जीजपासून तुम्ही लांब राहणं, तुमची एनर्जी आणि तुमचा जो औरा आहे तो प्रोटेक्शन त्याला आहेच. पण तुम्हीही स्वतः त्या तुमचा जो पॉझिटिव्ह सगळा औरा आहे त्याला प्रोटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी म्हणजे मला वाटतं इथं अवेकनिंगची सुद्धा वेळ असेल, कारण जेव्हा कार्मिकमधून बाहेर येतो तेव्हा अवेकनिंग सुद्धा सुरू असते. तर इथं ज्यांची अवेकनिंग सुरू आहे, जिथं एंजल्स आणि युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहेत, तर तुम्ही तुमचं जे पॉझिटिव्ह सगळं ऑरा आहे त्याला थोडंसं प्रोटेक्शन करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं किंवा जिथं आपल्याला असं वाटते की हां, इथं आपल्याला या ठिकाणी गेलं तर आपल्याला निगेटिव्हिटी फील होते, तुमची ऊर्जा डिस्टर्ब होते, तर तिथे न जाणं टाळलं पाहिजे तुम्ही, असा तुमच्यासाठी मेसेज आहे. थँक्यू सो मच फेथ. एवढ्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही आयुष्यात परमेश्वरावरचा विश्वास ठेवू दिलेला नाही आहे. स्वतःवर विश्वास ठेवलाय, परमेश्वरावर विश्वास ठेवलाय आणि ह्याच विश्वासाची तुमच्या ही खरी जीत आहे. खरं तरी
हे ज्ञान, हे आत्मज्ञान होणं यासाठी सुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल सोल पाहिजे. आणि ती तर तुम्ही आहातच, पण हा विश्वास तुमचा, ह्या विश्वासाचा विजय इथं होतोय. आणि हाच विश्वास तुमचा कडेला येऊन जावा. इथे जे इन्सिक्युरिटी तुम्हाला आहे तेच दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात कुठेही ते थांबून हारून देणार नाही. कारण तुम्ही ज्या ज्या पावलावर जिथं जिथं तुम्ही पुढं जाल तिथं तिथं तुम्हाला तुमच्यासाठी असे म्हणजे तुमच्यासाठी अशी लोकं त्यांनी तयार केलेली आहेत एंजल्स. प्रत्येक तुमच्या पावलावर तिथं आहे. ते तुम्हाला साथ देणार तुमच्या सिक्युरिटीसाठी आणि तुम्हाला सगळ्या ह्या निगेटिव्ह एनर्जीजपासून लांब ठेवण्यासाठी ती तयारी परमेश्वराने, दत्तगुरूंनी अगोदरच तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची इन्सिक्युरिटी किंवा अ, अ, मनामध्ये कुठलंही शंका न घेता विश्वास ठेवा. परमेश्वरावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. जे होणार आहे आता ते सगळं चांगलं आणि योग्य होणार आहे. जे तुमच्यासाठी तुम्ही जे डिझर्व्ह करत होता. आणि हे ज्ञान ही तुमची एक नव्याने ओळख असेल. हे जे ज्ञान आहे ही ओळख तुमची एक नव्याने झालेली एक ओळख असेल. थँक सो मच. कन्फ्युजन ह्या ह्या ज्ञानामुळे खरं तरी तुम्ही त्या कन्फ्युजनमधूनच बाहेर पडणार आहात. अगदी तुम्ही स्वतःला बांधून घेतलंच होतं. स्वतःला बांधून घेतलं. तुम्ही जे बांधून घेतलेलं हे आहे, तुमची इन्सिक्युरिटी आहे, हे सगळं आहे. हे ह्याच्यामुळं तुम्ही कार्मिक सायकलमुळं हे सगळं होतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतायत दत्तगुरू तुम्हाला. दत्तगुरू सांगतायत की ज्ञान तुमचं काय, तुमच्यात काय ज्ञान आहे ह्याकडं तुम्ही लक्ष न देता बाकी सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडं तुम्ही आयुष्यात काय नाही याकडंच तुम्ही बघत राहिला. जे आहे तुमच्याकडं त्या गोष्टींकडं तुम्ही कधी बघितलेलंच नाहीये. आणि इतकं ज्ञान आणि इतकं पॉवरफुल ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. कारण पॉझिटिव्ह थॉट्स येणं आणि पॉझिटिव्ह बोलणं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी असणं हे जे सोपं नाही आहे. तर हे तुमच्यामध्ये आहे आणि हे तुम्ही करू शकता. तर ह्या कन्फ्युजनमधून दत्तगुरू तुम्हाला बाहेर काढत आहेत की स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे कन्फ्युजन आहे त्या कन्फ्युजनमधून ते तुम्हाला लवकरच बाहेर काढतील. खूप किती बघा कार्मिक सायकल मी तेच म्हणत होतो. दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहे. ही आजपर्यंत तुम्ही इतकी साधी आणि इतकी प्युअर सोल आहात. मी तुम्हाला इथं तेच म्हणलं. खूप साधी आणि खूप प्युअर सोल आहात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्यात. कारण तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला लोकांवर. तर दत्तगुरू तुम्हाला सांगतायत स्वतःवर प्रेम करा. तुम्ही केले, स्वतःवर प्रेम केले, योगा केलाय, ध्यान केले, मेडिटेशन केले, चक्राजवर काम केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही आत्ता बॅलन्स आहात. तुम्ही आता बॅलन्स आहात आणि हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे की तुम्हाला कार्मिक सायकलमधून बाहेर पडताय. तुमच्या आयुष्यात परिवर्तन येते, नवीन अध्यायाची सुरुवात होते. तर ह्या पास्टमध्ये जी फसवणूक तुमच्याबरोबर झाली, हा पास्ट तुम्ही सोडलाय आता. पण तुम्हाला दत्तगुरू हाही मेसेज देत आहेत की जे पास्टमध्ये झालं ते पुढं भविष्यात होणार नाही. ह्यासाठी तुम्हीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मी तर तुम्हाला तेच म्हटलं, तुमचं ज्ञान खूप मोठं आहे, तुमचा औरा खूप पॉवरफुल आहे, तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे. तर ह्याला प्रोटेक्शन करणं, जसं परमेश्वराचं तर प्रोटेक्शन आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जीचा घेरा तुमच्याबरोबर आहे, प्रोटेक्ट आहात तुम्ही. पण तुम्हीही स्वतःचं प्रोटेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा ज्या डर्टी एनर्जीज आहेत तिथून तुम्ही लांब राहणं, तुमची ऊर्जा बाजूला घेणं. कारण त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा उकसवून तुम्हाला एका ह्याच्या एनर्जीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. तर तुम्ही तिथं ते न जाता तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना यशस्वी करून न देता तुम्ही तुमची एनर्जी सेव्ह करून ठेवायची आहे आणि तुम्ही तुमच्या एनर्जीचा योग्य तो उपयोग करायचा आहे. असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की कारण तुमचं ज्ञान खूप खूप मोठं आहे. हे आध्यात्मिक ज्ञान आहे आणि ह्या आध्यात्मिक ज्ञानाची ओळख जशी तुम्हाला होईल तशीच इतरांनाही तुम्ही ती करून द्यायची आहे. असं दत्तगुरूंचा मेसेज आहे तुमच्यासाठी. कारण ज्ञान साठवून ठेवल्यानं कधीच नाही वाढत. जेव्हा तुम्ही देता, जेव्हा तुम्ही रिलीज करता, जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना त्यांच्या चांगल्यासाठी जर होत असेल, तर त्या ज्ञानामध्ये अजून परमेश्वर भर घालतात. फक्त हे ज्ञान वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हेच तुम्हाला दत्तगुरू हे करतायत की तुम्ही ते केले आणि तुम्ही इथून पुढेही तुम्ही हे सगळं करताय. ह्या एनर्जीमध्ये तुम्ही आता असणार आहे. ह्या एनर्जीमध्ये, हे सगळ्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडलाय आता.
थँक्यू सो मच. थँक्यू. दत्तगुरूंचं दत्तगुरूंची रीडिंग आहे. श्री दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहेत. मी खरं सांगू का, मला माझी ही सोल फॅमिली आहे. माझा परिवार आहे आणि हे जे स्पिरिच्युअल जर्नी 888 हे जे चॅनल आहे, हे शिवशक्तींचं चॅनल आहे. आणि इथं जे ज्ञान असेल, जे खरं असेल, जिथं श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिथं परमेश्वर आहेत, महादेव आहेत आणि शिवशक्ती आहेत. शिवशक्तींचा आशीर्वाद पूर्ण ह्या चॅनलवर खूप खूप आशीर्वाद आहे आणि माझ्या सगळ्या व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्सना शिवशक्तींचा खूप खूप आशीर्वाद मिळो आणि त्यांच्या आयुष्यातलं अजून खूप ज्ञान वाढो, ह्याचं हे प्रार्थना आहे खरं तरी. आणि खरंच महादेव तुम्हाला सांगतायत की दत्तगुरू आहे, ब्रह्मा विष्णू महेश आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. ही सगळ्या ह्या एनर्जीमधून बाहेर पडणं, मी तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये खूप तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, कारण इतकी मोठी ही एनर्जी आहे. तुम्ही साधी भोळी भोळा महादेव तर साधे भोळेच आहेत, पण त्यांचं रौद्र रूप कुणी बघितलेलं नाही आहे. त्या रौद्र रूप त्यांनी जर त्यांच्या रौद्र रूपात आले तर मग काय हे नाही आहे. पण त्यांचं ते साधं भोळं रूप, त्यांचं प्रेम, त्यांची दया, भावना, त्यांच्या भक्तांवरचं प्रेम खूप अतूट आहे, लक्षात घ्या. आणि हेच दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की शिवशक्तींचा आशीर्वाद, दत्तगुरूंचा आशीर्वाद, देवी सरस्वतींचं ज्ञान आणि हा सगळ्याचा जो गोड संगम तुमच्या आयुष्यात होते आणि ह्या संगमाने तुमची एक नवीन ओळख तुमच्या आयुष्यात निर्माण होणार आहे. ही ज्ञानाची ओळख होणार आहे. ह्या ज्ञानाची ओळख, ज्या ज्ञानाचा आशीर्वाद साक्षात परमेश्वर आहेत आणि साक्षात म्हणजे आता अजून म्हणजे काय बोलण्यासारखं हे नाही ना. परमेश्वराचा आशीर्वाद खूप तुमच्यावर आहे, खरंच खूप आहे. कारण ही रीडिंग मला असं खूप फील होतं ते वेगळंच. थँक्यू सो मच. इथं हे परिवर्तन आहे, लक्षात घ्या. हे परिवर्तन आहे, हे नवीन अध्यायाची सुरुवात आहे. पहिलंच कार्ड आलं व्हील ऑफ फॉर्च्यून आणि लॉर्ड शिवा महादेव. कारण जोपर्यंत महादेव हस्तक्षेप करत नाहीत आपल्या आयुष्यात, तोपर्यंत आपण ह्या कार्मिक सायकलमधून बाहेर येत नाही, लक्षात घ्या. दत्तगुरूंचा, महादेवांचा आशीर्वाद पाहिजे, नारायणांचा आशीर्वाद पाहिजे, तरच आपण, कारण जोपर्यंत त्रिदेवांचा आशीर्वाद नाही तोपर्यंत आपण या कार्मिक सायकलमधून बाहेर येत नाही, लक्षात ठेवा. किती मोठी आपण कितीही हे केलं, प्रयत्न केलं, काही केलं नाही, तर म्हणून तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी पॉवरफुल सोल आहात आणि साक्षात महादेवांनी, त्रिदेवांनी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केलाय आणि तुमचं जे ज्ञान आहे, कारण तुमच्या जे ज्ञान आहे त्याचं ते एक वेगळंच हे आहे. तुमची एनर्जीच वेगळी इथं मला दिसते. खूप पॉझिटिव्ह, खूप पॉवरफुल एनर्जी आहे तुमची. थँक्यू सो मच. थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तुम्ही खूप छान छान कमेंट करता आणि थँक्यू सो मच. सगळ्यांनी कमेंट करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तो तुम्ही घेऊ शकता आणि रीडिंग घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. इनोस्ट्रेंथ. तुमचं आत्मज्ञान, मी तुम्हाला तेच वाटलं, तुमचं आत्मज्ञान वाढते, तुमचं आत्मज्ञान वाटते, ज्ञानातली वृद्धी. आणि जेव्हा कसं होते, ज्या वेळेला आपण अध्यात्मामध्ये येतो, अध्यात्मामध्ये आल्यानंतर खरी सोल म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आपण काय आहोत, आपण काय घेऊन आलेलो नाही आहे, घेऊन जाणार नाही. आणि खऱ्या ह्या मोहमायेच्या जगाचा खऱ्या अर्थाने एक ओळख, नव्याने ओळख होते आपल्याला ह्या अध्यात्मामध्ये आल्यानंतर. आपलं असं काहीच नाही आहे. आपण एका कामासाठी आलेलो आहोत या पृथ्वीवर जन्माला, एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. विचार करण्याची, बोलण्याची, चालण्याची ही बुद्धी जी दिलेली आहे आणि विचार मांडण्याची ती फक्त माणसाला दिलेली आहे परमेश्वराने. आणि ते आपण एका योग्य कामासाठी आणि योग्य गोष्टीसाठी त्याचा वापर करावा, असं ते हे असतं. आणि म्हणूनच कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडतात, कारण परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि हे तुम्ही करू शकता. त्यांना तुमच्यावर पूर्ण खात्री आहे. ते तुमची इनर स्ट्रेंथ वाढवत आहेत, तुमची म्हणजे तुमच्यात आत आहेच, तुमची ताकद वाढवत आहेत ते. आणि तुमची ताकद तुमचे परमेश्वर आहेत, लक्षात घ्या. तुमची ताकद ही तुमचे परमेश्वर आहेत आणि परमेश्वरांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यांनी तुमचा हात असा घट्ट पकडून ठेवला आहे, ते तुम्हाला सोडणार नाहीत. ह्या सगळ्या एनर्जीज कोणीही तुम्हाला काहीही करू शकणार नाही आहे, कारण ह्यांना
यांनी रौद्र रूपात हे रौद्र रूपात आले तर मग यांचं काही खरं नाही आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवा, दत्तगुरूंवर विश्वास ठेवा, महादेवांवर विश्वास ठेवा. तुमचं ज्ञान खूप खूप अजून खूप वाढणार आहे आणि तुमची पॉझिटिव्हिटी या जगाला एक वेगळं रूप, एक वेगळं नाव आणि एक वेगळंच तुमच्यातलं परिवर्तन ह्या जगाला दाखवून देणार आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅजिक मॅनिफेस्टिंग. आता इथून पुढे तुम्ही बघाल, कारण ही कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडताय. ज्या ज्या गोष्टी तुम्ही बोलत होता किंवा जे तुम्हाला हवं होतं मनोमनी तुम्ही कुणाकडूनही नाही म्हणजे अपेक्षा इथं संपलेलीच आहे. पण तुम्ही कुणाकडूनही काहीही मागितले, अगदी परमेश्वराकडून सुद्धा. परमेश्वर सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्यांनी विचारलं तुम्हाला काय हवं आहे, तर त्यांच्याशिवाय तुम्हाला काहीही नको आहे. आणि फक्त जर ज्ञान आहे, जे प्रेम आहे, जे श्रद्धा आहे ही खूप खूप वाढू दे आणि माणसात प्रेम उत्पन्न होऊ दे. एकमेकांचा आदर आणि एकमेकांबद्दलचं प्रेम वाढू दे. आयुष्यातले गैरसमज हे म्हणजे हे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराकडनं मागितल्यात. तुम्ही कधीही स्वतःसाठी काय मागितलेलं नाही. त्यांनी अक्षरशः स्वतः त्यांनी विचारले, की तुम्हाला काय पाहिजे? पण तुम्ही त्यांच्याकडे माझ्यासाठी मला काही नको आहे. माझ्यासाठी मला काय नको आहे. तुम्ही माझ्यासाठी आहात बास. पण जे तुमच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानामुळं एखाद्याचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने त्याच्या आयुष्यात तो पुढं जाईल किंवा त्याच्या आयुष्यातल्या जे काही अडचणी येते, संकट येते, ते तुमच्या अनुभवाच्या ह्याच्यावरून तुम्ही त्याला सांगून ते फेस करून संकटांना तोंड देऊनच आपण पुढं जायचं असतं. तर हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान तुम्ही लोकांना देताय आणि ह्या ज्ञानाचंच अजून भर तुमच्या आयुष्यात पडते. मग खूप पॉझिटिव्ह सोल आहात तुम्ही. खूप पॉझिटिव्ह सोल आहात. आणि ही इतकी मोठी एनर्जी, खरंच खूप मोठी एनर्जी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे रीडिंग खरंच मी खरं सांगू तुम्हाला, मी खूप हृदयातून रीडिंग करते. मला स्वतःला मी नाही माझं स्वतःचं हे सांगणार, कारण हे जे ज्ञान आहे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, हे ज्ञान देवी सरस्वतींचं ज्ञान आशीर्वाद आहे आणि त्रिदेवांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच हे ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोचवू शकते आणि माझे सगळे व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स सगळे हे त्यांच्या ज्ञानात भर पडू दे आणि त्यांच्या ज्ञानामुळे मी इतर लोक प्रोत्साहित होऊ देत. ह्याचसाठी ही रीडिंग असते, लक्षात घ्या. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, ह्या रीडिंग शेअर करा, कारण लोकांच्या आयुष्यात एक प्रकाश आणण्याचं काम तुम्ही तुमच्या थ्रू करताय आणि हे खूप मोठे आशीर्वाद आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की व्हिडिओ शेअर करा. एखाद्याला जर आयुष्यात कुठंतरी हरल्यासारखं वाटत असेल तर त्याला जगण्याची उमेद द्या आणि हे देण्याची, आणि जो हा याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय त्याच्याबरोबर परमेश्वर नक्कीच असतात, लक्षात घ्या. तुमच्या सगळ्यांबरोबर परमेश्वर आहेत. म्हणूनच इतकी पॉवरफुल आणि इतकी छान रीडिंग होते. ही रीडिंग इतकी साधीसुधी नाही, असं हे करून घेऊ नका. थँक्यू. थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू सो मच. थँक्यू. बघा, दत्तगुरूंची रीडिंग आहेत, साक्षात महादेव आहेत आणि बाप्पा हे आहेत. काय सांगतायत श्री गणेश तुम्हाला? तुम्ही तुम्हाला खूप आध्यात्मिक सपोर्ट आहे, स्पिरिच्युअल सपोर्ट आहे. स्पिरिच्युअल सपोर्ट आता ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही सांगण्यासारखी नाही आहे, की साक्षात त्रिदेवांचा आशीर्वाद इथं आहे. आणि ज्ञानाचं आपण हे करतोय. दत्तगुरू तुमच्यातील कोणतं ज्ञान अजून वाढवत आहे, तर ज्ञानाची खरी देवता म्हणजे देवी सरस्वती आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे. श्री गणेशाच्या नावाने, श्री गणेशाशिवाय कुठल्याही गोष्टीची सुरुवात होत नाही. तर तुमचं असं ज्ञान खूप पॉवरफुल होते, वाढते आणि हे जे ज्ञान आहे, हे जी आध्यात्मिक तुमची ऊर्जा आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, हे अजून खूप खूप वाढते आणि तुम्हाला आता श्री गणेशाचं मार्गदर्शन करतायत. तुमच्या आयुष्यात खूप खूप मोठा एक बदल, एक परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते आणि साक्षात श्री गणेशांचं मार्गदर्शन आहे. तुम्हाला तुमचा औरा खूप पॉझिटिव्ह आणि तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तर तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटत होतं की ह्या मला मिळाव्या किंवा हे माझ्या आयुष्यात नाही आहे, हे कमी आहे, तर श्री गणेश तुम्हाला सांगतायत अशी एकही गोष्ट आता राहणार नाही की जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हवी आहे आणि ती तुम्हाला मिळालेली नाही आहे, जी तुमच्याकडं नाही आहे. ते सगळं तुमच्याकडं येणार आहे आणि ते सगळं ते तुम्हाला देणार आहेत
आणि ज्ञान तर इतकं भरभरून तुमच्यात आहे. ते ज्ञान जे लपलेलं आहे या कार्मिक सायकलमध्ये लपून राहिलेलं आहे, ते सगळं ते बाहेर काढतायत. थँक्यू सो मच बाप्पा. कारण हे आशीर्वाद खूप मोठे आहेत आणि श्री गणेशांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर आहेत, लक्षात घ्या. श्री गणेशांच्या आहेत, शिवशक्तींच्या आहेत. ही रीडिंग खूप पॉवरफुल झालेली आहे. नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं आणि कारण जेव्हा तुम्ही कमेंट्स करता तेव्हा तुम्ही रिलीज होत असता, लक्षात घ्या. त्यामुळं तुमचे विचारसुद्धा तुम्ही किती पॉझिटिव्ह बघता तेव्हाच ही रीडिंग तुमच्याशी रिझोनेट होत असते, लक्षात घ्या. आणि अजून खूप खूप ज्ञान तुमचं वाटते आणि मी परमेश्वराकडे खरंच प्रार्थना माझ्या अगदी खूप खूप व्ह्युअर्सपर्यंत आणि सबस्क्रायबर्सपर्यंत आणि सगळ्या लोकांपर्यंत ही रीडिंग पोहोचू दे आणि त्यांच्यातलं ज्ञान अजून वाढू दे, अजून वाढू दे आणि असंच हे चॅनलला त्यांचे आशीर्वाद राहू देत. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच या सगळ्याची सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी पुन्हा एकदा सांगेन, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो घेऊ शकता. आपण पर्सनल रीडिंगसाठी कोणतेही चार्जेस घेत नाही. तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता आणि सर्वांच्या आयुष्यातला अंधार दूर होऊन आता एक नवीन प्रकाश आणि एक नवीन आनंद तुमच्या आयुष्यात येतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया.